महत्त्वाची घडामोड आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट। 2 लाखापर्यंत कर्जमाफीचे नवीन निकष जाहीर करण्यात आलेले आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी मोठी बाब ठरणार आहे। शेतकऱ्यांनो, ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणून बातमी शेवटपर्यंत नक्की पाहत चला। राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजना आणण्यात आलेली आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत कोणते कर्ज पात्र होणार, आपले कर्ज यांच्या अंतर्गत पात्र होणार का आणि या योजनेचे निकष काय आहेत याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे आणि याच्या संदर्भातील निकष आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न कर। मित्रांनो, या कर्जमाफीमध्ये हंगामी पीक कर्ज व किसान क्रेडिट कार्डद्वारा दिली झालेली पीक कर्ज आहेत आणि असे सर्व अल्पमुदतीचे पीक कर्ज यामध्ये समाविष्ट केले जाणार आहे। याच्यामध्ये सोने तारणावरती दिलेल्या पीक कर्जाचा समाविष्ट केला जाणार नाही। याच्यामध्ये पूर्णघटित आणि फेरपूर्णघटित कर्ज देखील समाविष्ट केले जाणार आहे। तर जे अल्पमुदत पीक कर्ज मुदत संपल्यानंतर ज्याचे पुनर्गठित आणि पूर्णघटित करून मुदत कर्जामध्ये रूपांतरित केलेले अशी कर्जसुद्धा या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहे। म्हणजेच की तुम्ही जर कर्ज घेतलेला आहे आणि तो कर्ज जास्त दिवस काळ झालेला आहे आणि ते 2 लाखापर्यंत असेल तर तुमचे कर्ज शक्यतो माफ होणार आहे आणि कर्जमाफीचा मोठा लाभ तुम्हाला मिळणार आहे। कालावधीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे। कालावधी हे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना झालेले वितरण। याच्यामध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकलेले कर्ज ते 31 मार्च 2026 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी भरलेले नाही, या शेतकऱ्यांची थकबाकी मुदत आणि व्याज हे 2 लाख रुपयापर्यंत असेल तर ते पूर्ण माफ होणार आहे आणि ते माफ केले जाणार। आता याच्यामध्ये बरेच प्रश्न विचारतात की मी जुलै 2024मध्ये घेतलं, सप्टेंबरमध्ये घेतलं, ऑक्टोबरमध्ये घेतलं, ते कर्ज जर 30 सप्टेंबर 2024 रोजी थकीत झालेलं असेल तर असं कर्ज जे 31 मार्च 2025 पूर्वी उचल केलेला असेल असं आणि 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही जर त्याची परतफेड केलेली नसेल तर 31 मार्च 2026 पूर्वी भरलेलं नसेल तर ते कर्ज याच्यामध्ये पात्र होणार आहे। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये वितरित झालेले पीक कर्ज परंतु बँकेच्या माध्यमातून अल्पमुदत पीक कर्जाचं मध्यम मुदत कर्जामध्ये जर रूपांतर केलेलं असेल तर ते पुनर्गठित करून फेरपुनर्गठित करून जर त्याला मध्यम मुदतीचा पीक कर्जात रूपांतर केलेलं असेल तर अशी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत झालेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत न भरलेली ही कर्ज याच्या अंतर्गत थकबाकी मुदत आणि व्याजासहित पात्र असणार आहे। याच्यामध्ये जर बघितलं तर एखादी शेतकरी 2019च्या कर्जमाफीमध्ये जर पात्र झालेला असेल तर त्या शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत कर्ज या योजनेच्या अंतर्गत माफ केलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बाब ठरणार आहे। तर त्या कर्जा खात्याची रक्कम 50,000 रुपयापेक्षा कमी असेल ती रक्कम पूर्णपणे माफ केली जाणार आहे। 30 सप्टेंबर 2025 थकबाकी मुदत व्याज असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली कर्ज खाती या योजनेच्या लाभासाठी पात्र आहे। कोणत्या बँकेचे कर्ज माफ केले जाणार ते यामध्ये राष्ट्रीयकृत बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील सर्व बँका। बरेच जण विचारतात कॅनरा बँक आहे का, HDFC बँक आहे का, या बँकेत नाही सांगितलं जातं। प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून किंवा व्यापारी बँकेकडून किंवा स्वभांडवलातून कर्ज वितरण केलेल्या प्राथमिक कृषी पाठपुरवठा संस्था किंवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था। हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। 5वं कारण, जर याच्या अंतर्गत जे काही तुमच्या सेवा सहकारी संस्था आणि कृषी पतपुरवठा संस्था आहे यांच्या अंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत। तर मित्रांनो, या कर्जमाफीसाठी जे एक महत्त्वाचे निकष आहे ज्याची माहिती वारंवार विचारली जात होती, आता याच्या याद्या किती येणार, याच्यानंतर KYC कशी केली जाणार, याच्या प्रक्रिया काय असणार आहे, शेतकऱ्यांना जर कर्जमाफीच्या संदर्भात आक्षेप असतील किंवा कर्जमाफीमध्ये जर नाव आलं नाही तर काय करायचं, या संदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याच्याबद्दल कमेंट करा। त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। भेटूया नवीन माहितीसह, कारण की जास्तीत जास्त महत्त्वाची बातमी आहे, म्हणून कमेंट करून तुमचे मनातले जे पण प्रश्न उर्वरित असेल ते मला नक्की विचारा। अशाच अपडेट्ससाठी आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।